हॅलो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ही स्लीव कटिंग आणि टिचिंग करणार आहे. त्यासाठी मी हा कपडा घेतला आहे. हा कपडा मी डबल फोल्ड घेतला आहे आणि आपल्याला 7 इंचाचा हा कपडा हवा आहे. मी 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि आपल्याला एक पेपरची बाही पण कटिंग करून ठेवा. आणि आपल्याला हा कपड्याची रुंदी किती घ्यायची आहे, तर हा बाही मी ओपन करून ठेवल्यानंतर हे बघा, ह्या ओपन करून ठेवल्यानंतर जेवढा कपडा येतो आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. तुम्हाला चुन्या जास्त हव्या असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता. मी एक्स्ट्रा कपडा थोडा होता तर तो कट करून काढला आहे. हे बघा, ही डबल कपडा आहे आपला. आणि आपल्याला पेपरला पण खाली वर आणि कपड्याला पण कट मारून ह्या पद्धतीने घ्यायचे आहेत. आणि आपला कट मारलेला हा मध्यापासून आपल्याला 2 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. जेवढ्या तुम्हाला चुन्या हवे तेवढ्या तुम्ही मार्किंग करून घ्या दोन्ही बाजूला. आपलं मार्किंग करून झालं आहे. जिथं आपण मार्किंग केले तिथं आपल्याला कपडा पकडायचा आहे आणि कटवर आणून अटॅच करायचा आहे ह्या पद्धतीनं. आणि इथं शिलाई मारून घ्या. मी आधी एका बाजूला शिलाई मारून घेतली. आता दुसऱ्या बाजूला पण सेम प्रोसिजर करायची आहे. आणि याच्यावर शिलाई मारून घ्या. तुम्हाला ह्या चुन्या हलक्याशा क्रॉस ठेवायच्या आहेत. आपला खालील चुन्या देऊन झालेत. आता वरच्या चुन्या द्यायच्या आधी आपल्याला कटपासून अर्ध्या इंचाला मी एक मार्किंग करून घेतली आणि आपण ती चुनी अर्ध्या इंचापर्यंत आणून अशी पिन लावून घेणार आहे. आपण वरील चुन्या कटला टच नाही केल्या, अर्ध्या इंचाचा गॅप ठेवला आहे. ह्या पद्धतीने आपल्याला चुन्या वरच्या ॲडजस्ट करायच्या. तुम्हाला जशा कम्फर्टेबल आहेत किंवा जशा जमतात त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इझिली होतात. एकदा शिवून बघा, खूप छान आणि परफेक्ट बनतात. तुम्ही आता हा ब्लाऊज घातलेला पण बघितला आहे. खूप सुंदर वाटते ही बाई. आपल्या पिना लावून वरच्या चुन्यासुद्धा तयार झाल्या आहेत. आता आपल्याला याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर ह्या पिना आपण काढणार आहे. आपली शिलाई मारून झाली आहे. आता ही बाही आपल्याला उलटी करून ठेवायची आहे. हे बघा, ही सरळ आहे, हिला उलटी करायची आहे. आणि जी आपण पेपरची बाही कटिंग केले ते आपल्याला कटला कट जोडून, हे बघा, हिला मी पुढचा मागचा मुंडा सेप असा एकच मुंडा कट केला आहे, पुढचा मुंडा कट केला नाही आहे. त्यामुळं तुम्ही ही अशी तुम्हाला बाही उलटी सरळ बघायची गरज नाही. तुम्ही ही अशी ठेवू शकता. आणि मी एक इंच कपडा जास्त घेतला आहे, त्यामुळे आपल्याला खाली पण अर्धा इंच वर पण अर्धा इंच कपडा सुटला गेला आहे. आणि आपल्याला पेपर पिना लावून आपण घेतलेत कटला कट जोडून. आता त्या पेपरप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढायचा आहे. आणि ह्याला खाली काट अटॅच होणार आहेत, कारण की मी वरचा कपडा तुमच्या बाहीच्या उंचीमधून काटाचा कपडा मायनस करायचा आहे. आणि जो कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच एक्स्ट्रा, कारण आपण चुन्या क्रॉस घेतो त्यासाठी 2 इंच कपडा आपल्याला जास्त घ्यायचा असतो. 1 इंच तर शिलाईसाठी लागेल आणि 1 इंच कपडा क्रॉस ठेवल्यामुळं मायनस होतो किंवा एक्स्ट्रा असेल तर असा कट करून काढू शकतो. पण बाही उंचीमधून काट वजा करून जो कपडा राहतो त्यात तुम्हाला 1 ते 2 इंच जास्त घ्यायचं आहे. हे बघा, आपलं हे पेपरप्रमाणे आपले पॅटर्न शिवून तयार आहे. हे बघा किती सुंदर लूक आला आहे. आता आपल्याला ह्याला खाली काट अटॅच करायचे आहेत. ह्या पद्धतीनं आपले काट उलटे आपल्याला असे ठेवायचे आहेत आणि हे अटॅच करून घ्या तुम्ही.
आपले काठ अटॅच करून झाले आहेत. हे अस्तर आपली बाही नॉर्मली जशी आपण बाही कटिंग करतो, म्हणजे जी तुमची बाही उंची आहे ती आणि जे छातीचा चौथा भाग, जे आपण पाठीमागचा भाग घेतो छातीचा चौथा भाग, ती बाहीची रुंदी, त्याप्रमाणे तुम्हाला बाही नॉर्मली तुम्ही लॉंग हाताची बाही बनवता, जी कट करता त्याप्रमाणेच साधी अस्तरची बाही कटिंग केले आणि त्याप्रमाणे आपण हे पॅटर्न परफेक्ट शिवून घेतो आहे. अस्तरच्या बाहीमध्ये काहीसुद्धा आपण एक्स्ट्रा प्लस केलं नाही. आपण नॉर्मली ब्लाऊजला जशी बाही कट करतो तशीच आपण कट केली आहे आणि तीसुद्धा आपल्याला खालून वरून दोन्ही बाजूनी शिवून घेतली आहे. आणि तुम्हाला हवा तर तुम्ही हा पेपर फाडून काढू शकता. हे अस्तर जोडायच्या आधी काढायचं आहे हो का. आपलं अस्तर दोन्ही बाजूनी जोडून झाला आहे. आता एक्स्ट्रा जोही कपडा आहे, अस्तर व्यतिरिक्त जोही कपडा एक्स्ट्रा आहे, पेपरचा असो किंवा काठाचा असो, आपण सगळा कट करून अस्तरप्रमाणे घेणार आहे, कारण आपण अस्तर परफेक्ट कटिंग केलं आहे. आणि अस्तरला मी पुढील मुंडा शेपसुद्धा कट केला आहे. हे बघा, आपलं बाही पूर्ण शिवून तयार आहे. आता आपल्याला इथं खाली लेस अटॅच करायची आहे. मी बाही अस्तर कटिंग करताना लेसचा, काटाचा आणि वरच्या कपड्याचा सगळ्याचं हे करून मग आपल्याला गणित करायचं आहे. वरचा कपडा किती येईल, काठ किती, ह्या सगळ्याचा ॲडजस्ट करून तुम्हाला कपडा तुमच्या मापाप्रमाणे ॲडजस्ट करायचा आहे. आपली लेस पण अटॅच झाली आहे. आता हे बघा, मागील भाग पुढील भाग बघून घ्या आणि बाही अटॅच करून घ्या. आपण बाही आता ब्लाऊजला अटॅच करतोय. आपली ही बाही ब्लाऊजला अटॅच झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. हे बघा, आपल्या शिवल्यानंतरचा लूक आहे आणि हा आपला घातल्यानंतरचा लूक आहे. थँक्यू.